नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते रुपाली कटा ह्या आपल्या युट्यूब चॅनलवरती। तर सर्वात आधी तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आता सध्या तुम्हाला पाहायला मिळत असेल की मी जे आहे ते विठ्ठल मंदिर आहे, या विठ्ठल मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेले आता बरेचसे भाविक जे आहेत ते तुम्हाला इकडे पाहायला मिळेल। त्याचबरोबर जे आहे ती या ठिकाणी जी दिंडी यात्रा, दिंडी सोहळा या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। जसं की तुम्हाला माहिती आहे विरार वेस्ट मध्ये जे आपला अस्तित्व संघ आहे त्यातील ज्या महिला आहेत त्या दरवर्षी अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम करत असतात। अगदी टाळ मृदुंगाचा गजर करत या ठिकाणी ही वारी निघालेली आहे। तर आपण सुद्धा ह्या वारीमध्ये सामील व्हायचंय आणि आपल्या लाडक्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंय। तर आता आतमध्ये जाऊया आणि बघूया तर बरेच भाविक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। त्याचबरोबर इकडे वारीचं नियोजन त्यांनी केलेलं आहे। आता चला जाऊया की कशा पद्धतीने ही वारी घडते हे आपण बघणार आहोत। तर चला जाऊया।
हे जे विठ्ठल मंदिर आहे ह्या विठ्ठल मंदिरामध्ये भाविकांची गर्दी जी आहे ती ह्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. ह्या ठिकाणी बघा रांगाच रांगा लागलेल्या आहेत. अगदी खूप लांबपर्यंत अशी रांग आहे आणि ह्या ठिकाणी हे विठ्ठल मंदिर आहे. आता भाविकांची गर्दी बघा तुम्हाला इथे किती पाहायला मिळेल. भाविक हे आपल्या बाप्पाच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेत आणि ही लाईन बघा. तर ह्या ठिकाणी जे आहे ती वारी चालू आहे आणि त्याचबरोबर ह्या ठिकाणी ही आपले जे भाविक आहेत त्यांची गर्दी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. ह्या ठिकाणी तर अगदी लांबच लांब रांगा ह्या ठिकाणी लागल्यात. अगदी आणि इकडे बघा पालखी चालू आहे. इकडे बघा अजून पाठीमागे जे आहे ती रांग लागलेली आहे आणि त्याचबरोबर हा जो आपला विराज पश्चिम आहे ह्या ठिकाणी ही जी यात्रा आहे ती निघाली आहे. बरेचसे वारकरी या ठिकाणी बघा विठ्ठल नामाचा जयघोष करत या ठिकाणी आता सगळेजण जमा झाले. टाळ मृदुंगाचा हा असं नाद करत सगळेजण आता ह्या ठिकाणावरून निघाले. अगदी भान घेऊन या महिला ज्या आहेत ह्या ठिकाणी
आता जसं की तुम्ही पाहिलंच आहे की आपलं जे दिंडीचं आयोजन आहे ते अतिशय सुंदर पद्धतीने हे आयोजन चालू आहे। आणि मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या ज्या अस्तित्व संघातील महिला आहेत आणि त्याचबरोबर बाकीचे जे कार्यकर्ते आहेत ते दरवर्षी उत्साहाने हा कार्यक्रम आयोजन करत असतात। तर आता माझ्यासोबत सई आहे आणि थोडक्यात दरवर्षी ते कशा पद्धतीने किती जल्लोषामध्ये या दिंडीचं आयोजन करतात ह्याविषयी बोलणार आहे। तर सई काय सांगतील? पहिला तुम्हाला सगळ्यांना रामकृष्ण हरी। आम्ही अस्तित्व संघ, आता हे आमचं दिंडीचं वर्ष तिसरं आहे। आम्ही सर्व महिला अस्तित्व संघामध्ये सर्व महिला आणि सर्व आमचे अस्तित्व महिला संघ पण आणि अस्तित्व संघ त्याच्यामध्ये आमचे जे पुरुष वर्ग पण असतो। आम्ही सगळी जण या दिंडीची आणि या आषाढी एकादशीची महिनाभर तयारी करतो आणि त्याप्रमाणे स्वतः सगळे स्वखुशीने कोणी आम्हाला देणगी म्हणजे कोणी फळं देतं, उपवासाचे पदार्थ देतं, असं आमचा पूर्ण महिनाभर आम्ही तयारी करतच असतो। आणि या दिंडीमध्ये स्वतः तयार होऊन मुलं, लहान मुलं वारकरी म्हणून येतात, कोणी म्हणजे संत, असे एक एक वेशभूषा स्वतःहून करतात। आम्ही फक्त एक मेसेज टाकतो की दिंडी आहे, एक महिना अगोदर स्वतःहून सगळे तयार होऊन येतात आणि स्वखुशीने सगळे फुगडी, जसं वारीमध्ये हा प्रकार केला जातो, फुगडी म्हणा, परत टाळाचा गजर, टाळ गजर सर्व स्वखुशीने येतात। कोणीही आम्हाला असं जबरदस्ती करायची गरज पडत नाही की तुम्ही या या या, एक एक जॉईन होत जातात। आणि अशी आमची साई संस्थानापासून विठ्ठल संस्थानापर्यंत आम्ही दिंडी अस्तित्व संघ सुरू करतो। तुमचं खरं तर खूप खूप कौतुक आहे। म्हणजे तुझंच म्हणण्यापेक्षा मला वाटतं अस्तित्व संघ आणि तुमचे ते सर्व कार्यकर्ते यांचं मनापासून खूप खूप आभार। दरवर्षी तुम्ही असेच कार्यक्रम करत जा, महिलांना प्रोत्साहित करत जा। तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि इथून पुढे तुम्ही असेच कार्यक्रम करत जा आणि त्याच निमित्त मलाही बोलवत जा। खूप छान वाटतं तुमचे हे उत्साह बघून, मलाही नेहमीच उत्साह होतो की या कार्यक्रमांचं वेगवेगळं आयोजन करायला मिळतं। त्याबद्दल पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।